नमस्कार, सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी। अशा प्रकारे मस्त चमचमीत अशी भोगीची भाजी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला आपण भोगीची भाजी जी आहे ते बनवण्यासाठी मसाला लागतो तो मसाला बनवून घेऊयात। त्यासाठी ह्या ठिकाणी मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तर आता आपण सुरुवातीला ह्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। तर आता आपलं तेल जे आहे ते छान तापलेलं आहे, तर आता आपण ह्यामध्ये खोबरं घालून घेऊयात। हे सुकं खोबरं आहे। लोखंडाच्या कढईमध्ये हे जे मसाले आहेत ते लवकर भाजले जातात, त्यामुळे शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच मसाले जे आहेत ते भाजायचे। तर अशा प्रकारे आपलं खोबरं जे आहे ते भाजून झालेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊयात। तर आता आपलं खोबरं जे आहे ते छान भाजून झालेलं आहे। तर आता आपण ह्याच तेलामध्ये कांदा देखील भाजून घेणार आहोत। तर आता हा कांदा जो आहे तो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला कांदा जो आहे तो देखील छान भाजून झालेला आहे। तर आता आपण तो कांदा जो आहे तो देखील काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपलं खोबरं देखील छान भाजून झालेलं आहे आणि कांदा देखील झालेला आहे। तर त्यानंतर मी ह्यामध्ये लसूण घेतलेला आहे। लसूणच्या 2 कांड्या मी घेतलेल्या आहेत ह्या ठिकाणी। त्यानंतर जवळजवळ 2 इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता आपण हे मसाले जे आहेत हे वाटून घेणार आहोत, बारीक वाटायचं आहे। सुरुवातीला खोबरं वाटायचं आहे, त्यानंतर हे सगळे मसाले एकत्र करून आणि त्यानंतर कांदा जो आहे तो वाटायचा आहे। तर आता आपण हे मसाले जे आहेत ते वाटून घेऊयात। तर अशा प्रकारे आपला मसाला जो आहे तो वाटून तयार आहे। तर हा मसाला मी एक 4 ते 5 माणसांसाठी लागेल एवढा घेतला आहे। आपण जो मसाला भाजला होता एवढा मसाला लागत नाही, आपल्या अंदाजानुसार आपण मसाला जो आहे तो कमी जास्त घ्यायचा आहे। तर आपला मसाला जो आहे तो तयार आहे। त्यानंतर भोगीच्या भाजीसाठी ह्या सर्व भाज्या लागतात। तर ह्या ठिकाणी मी घेवडा घेतलेला आहे, वाटाणा, शेंगदाणे, बटाटा, गाजर आणि हे हरभरे जे असतात त्यातले हे हिरवे हरभरे आहेत आणि वांग। बाजारामध्ये जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या शक्यतो भोगीच्या भाजीमध्ये वापरले जातात। आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत। तर आता आपण भोगीची भाजी जी आहे ती बनवायला घेऊयात। तर सुरुवातीला आपण ह्या ज्या भाज्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर भाजी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी मातीच्या भांड्याचा वापर करणार आहे। तर आता आपली ही मातीची कढई आहे ही छान तापलेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये तेल घालून घेऊयात। साधारणतः 3 ते 4 चमचे जे आहेत ते तेल घालून घ्यायचं आहे। आणि तेल छान तापलं की त्यामध्ये आपण हे जे वाटण करून ठेवलं होतं मसाला, कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, हे जे वाटण आहे हे यामध्ये घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। हा मसाला जो आहे तो आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतो। तर आता आपला हा मसाला जो आहे तो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला जे आहे ते छान तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये सुके मसाले जे आहेत ते घालून घेऊयात। तर सुरुवातीला आपण ह्यामध्ये हळद घालून घेणार आहोत। हळद हे सगळे छोटे चमचे आहेत। हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा, त्यानंतर लाल मसाला पावडर आहे, ते आपल्या चवीनुसार कमी जास्त तिखट जसं हवंय त्याप्रमाणे मी या ठिकाणी 1.5 चमचा वापरलेला आहे। काळा मसाला घालायचा आहे, हा घरगुती वाटलेला काळा मसाला आहे, तो 1.5 चमचा मी वापरलेला आहे। त्यानंतर गरम जो मसाला आहे
तो 1 चमचा मी घातलेला आहे। तर आता आपण हे मसाले देखील छान तेलामध्ये परतून घेऊयात। तर अशा प्रकारे आपले जे मसाले आहेत ते छान परतले गेले आहेत। तर ह्या ठिकाणी आता ह्या ज्या भाज्या आपण सर्व घेतलेल्या आहेत ह्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। आणि छान हे एकत्र करून घेऊयात। तर आता ह्या भाज्या शिजण्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत। पाणी जे आहे ते गरम करूनच घालायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाहीये। तर हे पाणी जे आहे ते मी आधीच गरम करून ठेवलं होतं। तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊयात। तर ह्या ठिकाणी साधारण मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे। ही जी भाजी आहे ही मी लपतबीतच करते, अगदी जास्त रस्सा देखील करत नाही किंवा जास्त सुकी सुद्धा ही भाजी मी बनवत नाही। आपल्या आवडीनुसार आपण ही भाजी जी आहे ती बनवू शकतो। तर अशा प्रकारे ही भाजी जी आहे ही आता आपण शिजवून घ्यायची आहे। तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तर मीठ घालून घेऊयात। तर आता ह्याच मध्ये आपण वरून जे आहेत हे तीळ जे आहेत ते आपण घालून घेऊयात। साधारणतः 1 चमचा जो आहे ते मी तीळ वापरलेले आहेत। तुम्ही पाहू शकता भाजीला अगदी छान रंग आलेला आहे। तर आता ही भाजी आपल्याला शिजवायची आहे, त्यासाठी या भाजीवर आपण झाकण ठेवून हिला शिजवून घेणार आहोत। तर आपली भाजी जी आहे तिला छान उकळी आलेली आहे आणि आपल्या भाज्या ज्या आहेत त्या देखील शिजत आलेल्या आहेत। तर ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट जो आहे तो आपण घालणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट जो आहे तो घातलेला आहे। ह्या ठिकाणी आपण शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरी चालेल, पण शेंगदाण्याच्या कूटाने थोडीशी भाजी जी आहे ती एकजीव होते, त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट घालते। तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी जी आहे ती तयार आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला जो आहे मस्त रंग आलेला आहे, सुगंध देखील छान येतो आहे। तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी जी आहे ती तयार आहे। तर आता ह्यावर आपण सजावटीसाठी कोथिंबीर घालून घेऊयात। भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर अशा प्रकारे आपली भोगीची जी भाजी आहे ती तयार आहे। ही भाजी जी आहे भाकरी बरोबर खूप छान लागते। बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबत देखील आपण खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार आहे। तर अशा प्रकारे मस्त गरम गरम आणि लपटबीत अशी आपली भोगीची भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।